सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समग्गानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी श्रद्धासंपन्न उपासक पगारी परिवार यांच्या निवासस्थानी बुद्धपूजा परितदेशना दानपुण्य या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक असे पराभव सुत्ताच्या द्वारा सारांश रूपाने आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशना दिली, असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी स्थवीर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक, तसेच संपूर्ण भारतामधून प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक व आपण सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करून माझ्या देशनेला सुरुवात करतो। आज या मंगलमय प्रसंगी अत्यंत स्वादिष्ट असं पूजनीय भिक्खू संघाला पगारी परिवारांनी भोजनदान दिलं। आताच आपण चिवरदान, परिष्कारदान, अर्थदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलेलं आहे। भगवंत दानाच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी भगवंतांनी उपदेश दिले। दानं ददंतु सद्धायं शीलं रक्षन्तु सब्बदा भावनाभिरता हुंतो गच्छन्तु देवतागता, असं भगवंतांनी म्हटलं आहे। श्रद्धापूर्वक जेव्हा मनुष्य दान पुण्य करत असतो, श्रद्धेने दान देत असतो, कोणत्याही प्रकारचं, मग ते भोजन असो, चिवरदान असो, परिष्कारदान असो, औषधी दान असो किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं आमिष दान असो, श्रद्धापूर्वक जेव्हा जेव्हा आपण दान पुण्य देत असतो तर आपल्या जीवनामध्ये महान असा त्याचा लाभ आपल्याला होत असतो। आपण आपल्या जीवनामध्ये शीलाचं पालन करावं असं भगवंतांनी म्हटलं आहे। जसं भंतेजींनी शीलाच्या संदर्भामध्ये सुद्धा उपदेश दिला, काया वाचा आणि मनाच्या द्वारा आपण सदा सर्व काळ शीलाचं पालन सुद्धा केलं पाहिजे। आणि जो मनुष्य दान करतो, शीलाचं पालन करतो आणि प्रज्ञेचा अभ्यास करत असतो, या तीन सिद्धांताचं जो मनुष्य चिंतन मनन करतो, ज्याला भावना भगवंतांनी असं म्हटलं आहे, भावना मनुष्य करत असतो, तर तो मनुष्य देवता गतीला प्राप्त होतो। देवता गतीला म्हणजे सुखाच्या अवस्थेला तो मनुष्य सुखाला प्राप्त होत असतो। आणि सुख हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपल्या जीवनामध्ये, कारण आपण जे काही परिश्रम करतो, मेहनत करतो, ते सर्व काही आपण सुख प्राप्त करण्यासाठी करत असतो। आणि त्यामुळे सदा सर्व काळ अशा प्रकारचे जर आपण पुण्यकर्म केले, कुशल कर्म केले, कारण आपल्या सुखाचा आधार हे आपले पुण्यकर्म आहे, आपले कुशल कर्म आहे। जेवढे अधिक पुण्यकर्म कुशल कर्म आपण करू, तेवढं अधिक सुख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते। कारण आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला प्राप्त होते ते सर्व
आपण केलेल्या कर्माच्या आधाराने आपल्याला प्राप्त होत असते. कारण इथे सर्वच मनुष्याला सर्वच गोष्टी समान रूपाने प्राप्त होत नाही. कोणत्याच गोष्टी होत नाहीत. ना सौंदर्य समान रूपाने प्राप्त होते, ना बुद्धिमत्ता समान रूपाने प्राप्त होते, ना धनसंपदा समान रूपाने प्राप्त होते. कुठलीही गोष्ट मनुष्याला समान रूपाने प्राप्त होत नाही. भिन्न भिन्न या संसारामध्ये मनुष्य आहेत असं भगवंतांनी म्हटलं आहे. भिन्नता आहे भगवंत असे म्हणतात. तर ही आपल्या कर्मरूपाने आपल्याला प्राप्त होत असते. तसं या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की चांगल्या गोष्टी करत असताना किंवा चांगल्या गोष्टीमध्ये सर्वच लोक सहमती देतील असं सुद्धा नाही आहे, किंवा सर्वच लोक त्याचं अनुमोदन करतील असं सुद्धा नाही आहे. कारण आताच भंतेजीने सांगितलं की धम्माचा जवळ करणारा किंवा धम्मावर प्रेम करणारा किंवा धम्माचं आचरण करणारा जो मनुष्य आहे आणि धम्माचा द्वेष करणारा जो मनुष्य आहे, धम्माचं आचरण करणारा मनुष्य म्हणजे प्रगती आपल्या जीवनामध्ये करत असतो, परंतु धम्माचा द्वेष करणारा मनुष्य अधोगतीला प्राप्त होत असतो. अगदी वर्तमान काळामध्ये धम्माला प्रिय समजून, धम्माला आपलं समजून जर मनुष्य आचरण करत असेल तर तो सुखाला प्राप्त होत असतो. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये असे अनेक लोक आहेत की आपल्या अज्ञानामुळे, आपल्या मनामध्ये जे अज्ञान असतं, आपल्या अज्ञानामुळे किंवा त्याला दीडमूडपणा भगवंतांनी असं म्हटलं आहे, त्याला बाल असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे आपल्या मूर्खपणामुळे, साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या मूर्खपणामुळे मनुष्य कधी कधी चांगल्या गोष्टींना करू शकत नाही. मग तो मूर्खपणामुळे शिलाचं पालन करत नाही, मूर्खपणामुळे तो दान कर्म करत नाही, मूर्खपणामुळे तो कोणाचा सन्मान करत नाही, आदर करत नाही, मातेपित्यांची सेवा करत नाही, पत्नींचा मुलाबाळांचा तो सांभाळ करत नाही, केवळ आपल्या मूर्खपणामुळे, अज्ञानपणामुळे. आणि अशा प्रकारचं जीवन जगणारा मनुष्य शेवटी मात्र दुःखाला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे सुखाला प्राप्त होण्यासाठी आपण नेहमी सदा सर्व काळ चांगल्या प्रकारचे पुण्यकर्म, कुशल कर्म केले पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आपल्या कर्मबलाने आपल्याला सर्व काही प्राप्त होतं. तसं बौद्ध साहित्याचं आपण जेव्हा वाचन करतो, चिंतन करतो, मनन करतो, तर अनेक उदाहरण आपल्याला असे पाहायला मिळतात की भगवंताने त्यांची स्तुती केली आहे, भगवंताने त्यांचा गौरव केला आहे. आणि तो गौरव का केला? कारण त्या मनुष्यामध्ये एक विशेष गुण, प्रत्येकामध्ये एक विशेष गुण असतो, ऐक ना. कुणामध्ये शील पालनाचा गुण असतो, कुणामध्ये कर्म करण्याचा गुण असतो, कोणामध्ये मैत्री करण्याचा गुण असतो, कोणामध्ये प्रेमभाव करण्याचा गुण असतो, कोणामध्ये वात्सल्याचा गुण असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गुणाने मनुष्य परिपूर्ण असतो. तर भगवंत असे म्हणतात की हे सर्व काही आपल्याला जे प्राप्त होत असते आपल्या पूर्वकर्मामुळे आणि वर्तमान काळातील आपल्या आचरणामुळे, आपल्या जीवन जगल्याच्या शैलीमुळे आपल्याला ते प्राप्त होत असते. जसं भगवंतांनी उपदेश केला बघा, ऐक ना. भगवंताला ज्ञान प्राप्त झालं, भगवंताला दुःखाचं कारण, दुःखाचा समुदय, दुःखाचं निवारण या 4 आर्य सत्याचं ज्ञान भगवंताला झालं. आणि आपल्याला जे ज्ञान झालं आहे, आपल्याला जे सम्यक संचा लाभ झाला आहे, तर हे तत्व आपण दुसऱ्यांना सांगावं म्हणून भगवंतांनी पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश दिला. आपण जर वाचक असाल किंवा आपण जर चिंतन म्हणून जर करत असाल तर भगवंताने सुरुवातीला 5 परिवर्जकांना उपदेश दिला, ठीक आहे. कौंडिन्य, वप्प, भद्दीय, अश्वजित, महानाम असे त्यांचे नाव होते. तर भगवंताने सारखाच उपदेश दिला, ऐक ना. म्हणजे 5 जणाला भगवंताने उपदेश दिला, परंतु भगवंताने उपदेश दिल्याबरोबर 5ही जणाला लाभ झालेला नाही आहे. 5 जणाला सुद्धा लाभ झाला नव्हता. म्हणजे भगवंताने जेव्हा उपदेश दिला त्यापैकी केवळ कौंडिन्य नावाचे जे भिक्खू होते, केवळ त्यांनाच म्हणजे लाभ झाला. म्हणजे भगवंताने जे सांगितलं, लाभ म्हणजे त्यांना समजलं किंवा भगवंताने नेमकं काय सांगितलं आहे त्यांना स्पष्टपणे समजलं. आणि असं भगवंत सुद्धा म्हणतात की अग्ग कौंडिन्य म्हणजे अग्ग कौंडिन्याने जाणलं आहे, समजून घेतलं आहे. कारण जे जे उत्पन्न होणार आहे ते नष्ट होणार आहे. हे निर्मळ धम्मचक्षु ज्ञान कौंडिन्य भंतेंना त्या ठिकाणी प्राप्त झालं होतं. मग त्यानंतर कौंडिन्यला पहिल्यांदा झालं, नंतर मग वप्प झालं, भद्दीय, अश्वजित, महानाम अशा क्रमाने त्यांना ते झालं. त्याच्यानंतर भगवंताने पुन्हा अनेक लोकांना दीक्षा दिली. आणि संजयचे जे 250 परिवर्जक असतात त्यामध्ये सारिपुत्त, महामोगलन असतात, त्यांना दीक्षा दिल्यानंतर भगवंत त्यांना बघून म्हणतात की भिक्षुंनो, माझ्या धम्माचे बघा ते अग्रश्रावक येत आहे.
कौंडिन्याच्या नंतर यशला भगवंताने दीक्षा दिली. यशचे पुन्हा 5 मित्र येतात, पुन्हा 50 त्यांचे ग्रामवासी येतात. नंतर गया काश्यप, नदी काश्यप, उर्वेला काश्यप यांना दीक्षा देतात. आणि यांना दीक्षा दिल्यानंतर पुन्हा संजय वेलटीपुत्रांचे 250 परिवर्जक येत असतात. तर सारिपुत्तांनी महामोगलाला बघितल्यानंतर भगवंत म्हणतात की भिक्षूंनो, माझ्या भिक्खू संघाचे अग्रश्रावक म्हणजे माझा उजवा हात आणि माझा डावा हात सारिपुत्ता आणि महामोगलान येत आहे. तर तेव्हा असं जेव्हा भगवंतांनी म्हटलं तर तेव्हा अनेक भिक्खूंच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली. अनेकांना एक प्रश्न पडला की भगवंताने यांना अग्र का म्हटलं, यांना अग्रश्रावक का म्हटलं. कारण मग भगवंताने अग्रपद जर द्यायचं असतं तर 5 पंचवर्गीय जे परिवर्जक आहेत त्यांच्यापैकी कोणाला द्यायला पाहिजे होतं, किंवा मग यशला द्यायला पाहिजे होतं, यशच्या 5 मित्रांना द्यायला पाहिजे होतं, किंवा त्यांचे 50 ग्रामवासी होते त्यांना द्यायला पाहिजे होतं, किंवा नदी काश्यप, उर्वेला काश्यप, गया काश्यप अत्यंत विद्वान होते, ज्ञानी होते, त्या काळामध्ये खूप प्रसिद्ध होते, यांना द्यायला पाहिजे होतं. तर भगवंताने हे नवख्या भिक्खूंना अग्रश्रावक पद का दिलेलं आहे. व्यवहारामध्ये कधी कधी आपल्या व्यवहारामध्ये समाजाचं सूत्रीकरण करत असताना किंवा समाजाला एकत्र करत असताना महिला मंडळाची स्थापना केली जाते किंवा एखाद्या कमिटीची स्थापना केली जाते. तर आपल्यामध्ये सुद्धा पद दिले जातात, कोणाला अध्यक्ष, कोणाला सचिव अशा पद्धतीने. आणि कधी कधी कोणी नवखा व्यक्ती असेल आणि त्याला जर आपण अध्यक्ष केलं तर लोकांच्या मनामध्ये शंका उत्पन्न होते, याला कसं काय अध्यक्ष केलं, मग वेगळ्या प्रकारच्या चर्चा होत असतात. तर तसं भिक्खूंच्या मनामध्ये सुद्धा शंका उत्पन्न झाली आणि भगवंतांनी हे जाणलं की भिक्खूंच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली आहे. तेव्हा भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, मी माझ्या मनाने काहीच दिलं नाही आहे. म्हणजे यांनी जे जे संकल्प केले होते, म्हणजे यांचे जे संकल्प होते त्या संकल्पाला अनुसरून त्यांना ते प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आपण जसे संकल्प करत असतो आपल्याला जे काही प्राप्त होते, जसं आज वर्तमान काळामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत तर त्या प्राप्त झालेल्या गोष्टी ह्या पूर्वकर्माच्या पुण्यबलाने आपल्याला प्राप्त झालेले असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जे कर्म आपण करतो, दान कर्म करतो, शीलाचं पालन करतो, प्रज्ञेचा अभ्यास करतो, तर एक विशिष्ट संकल्प आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. म्हणजे उद्देश असला पाहिजे, आपला कोणतीही गोष्ट करण्याचा उद्देश असला पाहिजे. जर आपल्याकडे जर उद्देश असेल, आपल्याकडे जर ध्येय असेल, आपल्याकडे जर संकल्प असेल आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी जर आपण प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे त्याचा लाभ आपल्याला होत असतो. जसं एखादा विद्यार्थी एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी संकल्प करत आहे की मला हा संकल्प माझ्या जीवनामध्ये पूर्णत्वास न्यायचा आहे आणि त्या दिशेनं जर तो प्रयत्न करत असेल तर तो यशस्वी होत असतो. किंवा संकल्प न करता जर समजा शिकत असेल, एखादा व्यक्ती शिकत असेल तर तो कुठल्या ना कुठल्या म्हणजे कामाला, जॉबला किंवा कुठेतरी काहीतरी तो करू शकतो. म्हणजे शिक्षण हे वाया जात नाही, तसं पुण्यकर्म सुद्धा वाया हे जात नसतं. आपण जे कर्म करतो त्याचं पुण्य होतच आपल्याला, परंतु संकल्पयुक्त जर पुण्यकर्म केलं तर भगवंत असे म्हणतात की आपल्या जीवनाला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. आणि तो अर्थ प्राप्त करण्यासाठी, तो संकल्प पूर्ण करण्यासाठी मग सर्वांगीण रूपाने आपण तशा प्रकारचे प्रयत्न करत असतो. तर आपण जे जे कर्म करतो, दान पुण्य करतो, शीलाचं पालन करतो, तर संकल्पयुक्त आपण पुण्यकर्म नेहमी केलं पाहिजे. आपण जर भोजन दान जरी देत असेल तर तो संकल्प करून दिला पाहिजे की या संकल्पासाठी हे माझं दान पुण्य आहे. आपण चिवरदान जरी करत असेल तर ते सुद्धा आपण संकल्प करूनच केलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं दान पुण्य आपण जेव्हा जेव्हा करतो तेव्हा तेव्हा संकल्पयुक्त आपण ते दान पुण्य केलं पाहिजे. आणि भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, यांना जे जे प्राप्त झालेलं आहे भिक्षूंना 80 अग्रश्रावक बौद्ध धर्मामध्ये आहे. म्हणजे 80 भिक्षू, 80 अग्रश्रावक आहे, ज्यामध्ये भिक्षू आहे, ज्यामध्ये भिक्खुनी आहे, ज्यामध्ये उपासक आहे आणि उपासिका आहे, यांना अग्र म्हटलं आहे भगवंताने. म्हणजे या 80 लोकांमध्ये अशा प्रकारचे एक विशिष्ट गुण होते, ज्या गुणांची व्याख्या, ज्या गुणांचा वर्णन भगवंताने म्हणजे आपल्या मुखातून केलेलं आहे. तर अग्ग कौंडिन्य याचं जे वर्णन करताना भगवंत असे म्हणतात, मग भिक्षू विचारतात की बा यांनी काय कर्म केलं होतं, कुठल्या प्रकारचं कर्म केलं होतं. तर कौंडिन्याच्या संदर्भामध्ये म्हणजे दान पुण्य कर्म करताना कधी कधी मनुष्य, म्हणजे एखादा मनुष्य जर दान पुण्य करत असेल तर
आपल्या परिवारातील लोक सुद्धा त्या दान पुण्यामध्ये सहभागी होत नसतात, कारण त्यांना ते महत्व कळत नसते. तर अशाच प्रकारे कौंडिन्याने जे संकल्प केले होते ते संकल्प त्यांचे पूर्ण झाले. तर असं म्हटलंय की पूर्वजन्माच्या संदर्भामध्ये त्यांचा एक संदर्भ आहे, चुलपाल आणि महापाल नावाचे दोन भाऊ असतात असं म्हटलं आहे. म्हणजे या कथेमधून किंवा या संदर्भामधून म्हणजे दानाचा संकल्प किती महत्वपूर्ण आहे हा बोध आपल्याला या कथेमधून घ्यायचा आहे. तर चुलपाल आणि महापाल हे दोन भाऊ असतात, त्यांच्याकडे विपुल धनसंपदा असते आणि विपुल धनसंपदा असताना दोघही भाऊ अत्यंत सुखपूर्वक अशा प्रकारचं जीवन जगत असतात. तर एक वेळ काय होतं की चुलपाल म्हणजे लहान भाऊ असतो तो आपल्या शेतीवरती जात असतो. शेतीवर धान्य असतं, धान ऐकलं, साळ ज्याला म्हणतो भात, जे धान असं म्हणतात, तर धान असते. तर शेतामध्ये फेरफटका मारत असताना धानाची जी ओंबी आहे तर ती ओंबी तो सहज असं तोडत असतो आणि सहज तोडल्यानंतर त्याची जे म्हणजे दाणे असतात तर ते तोंडामध्ये तो टाकतो. जर तुम्ही कवळं धान जर कधी म्हणजे तुम्ही शेतामध्ये कधी गेला असाल, कवळं धान जर तुम्ही खाल्लं समजा तर ते अत्यंत स्वादिष्ट लागते, अत्यंत गोड लागते, रुचकर लागते बघा कवळं जे धान असतं. मग गव्हाचं धान असेल किंवा ज्वारी असेल किंवा साळ भात असेल तर त्याला ते अत्यंत रुचकर लागलं, म्हणजे खूपच गोड वाटलं त्याला. आणि त्याला ती चव लागल्याबरोबर त्याच्या मनामध्ये एका क्षणामध्ये असा संकल्प निर्माण झाला किंवा असा विचार उत्पन्न झाला, अरे हे किती स्वादिष्ट आहे, हे किती रुचकर आहे. तर या धान्यामध्ये असणारा जो गुब्बा आहे म्हणजे जे याच्यामधलं जे पांढरं दूध आहे तर या पांढऱ्या दुधापासून मी खीर बनवेल आणि बुद्धाला आणि भिक्खू संघाला दान करेल. एका क्षणामध्ये त्याच्या मनामध्ये हा विचार उत्पन्न झाला आणि तो लगेच आपल्या म्हणजे घरी येतो आणि मोठ्या भावाला महापालला सांगतो की माझ्या मनामध्ये अशा अशा प्रकारचा विचार उत्पन्न झालेला आहे, या धान्यामध्ये असणारा जो पांढरा गुब्बा आहे तर त्यापासून मी खीर बनवणार आहे आणि त्या खीरीचं भोजन बुद्धाला आणि भिक्खू संघाला मी देणार आहे. असं म्हटल्याबरोबर त्याचा जो भाऊ असतो तो हसतो तो आणि म्हणतो, तू वेडा झाला आहे का, असं दान कोणी केलं आहे का? कारण एका धान्याच्या आतमध्ये किती मिळणार आहे आणि तू असं म्हणत आहे की बुद्धाला मी देणार आहे आणि बुद्धासोबत असणारे 500 भिक्षू असतात, त्या 500 भिक्षूंना तू देणार आहे असं बोलतो. तर हे धान्यामध्ये निघतच किती, आणि असं कोणी दान केलं का, कोणी असं दान कोणी करत असतं का? असं मूर्खासारखं तू काही बोलू नको, या दान पुण्यामध्ये मी काही सहभागी होणार नाही. तो विनंती करतो, पहिल्यांदा विनंती करतो, दुसऱ्यांदा विनंती करतो, तिसऱ्यांदा विनंती करतो, कारण याने तर तो संकल्प केला आता की बा मला हे दान द्यायचं आहे. आणि त्यांचा जो भाऊ असतो तो काय मात्र सहभागी होत नाही. परंतु लहान्या भावाचं मन सुद्धा तो मोडत नाही, कारण दोघंही म्हणजे अत्यंत एकमेकांवरती दोघांचे प्रेम असतं आणि तो म्हणतो की वाद करण्यात काही अर्थ नाही आहे. जर तुझी इच्छाच आहे तर तू मात्र करू शकतो, परंतु मला माहित आहे की तुझं हे जे परिश्रम आहे हे व्यर्थ जाणार आहे, कारण यापासून तुला कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही आहे. तर वाद करण्यापेक्षा आपण दोघच भाऊ आहोत, माता पिता सुद्धा नाही आहेत, तर आपल्याकडे असणारी जी शेती आहे या शेतीचे आपण समान 2 भाग करूया आणि तुला जो भाग तुझ्या वाटाला येईल त्या भागामध्ये असणाऱ्या धान्याचं तुला जे काय करायचं असेल ते तू करू शकतो, मी मात्र तुझ्या या दान पुण्यामध्ये सहभागी काही होणार नाही. आणि चुलपाल म्हणतो की ठीक आहे, अशी आपली इच्छा असेल तर ते मी करेल. आणि मग त्याच्या धान्याची शेताची वाटणी होते आणि अर्ध्या तो धान असतं तर तो असंख्य मजूर लावतो असं म्हटलं आहे, आणि असंख्य मजूर लावून ते धान काढतो आणि त्या धान्यामधील जो पांढरा गुब्बा असतो तो बाहेर काढतो, त्या गुब्बामध्ये पुन्हा शहद टाकतो आणि अन्य त्या काळामध्ये जे काही गोड पदार्थ असतील तर ते संपूर्ण गोड पदार्थ तो टाकत असतो आणि त्याची खीर बनवतो आणि बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला तो निमंत्रित करतो, दान देतो. आणि दान दिल्यानंतर भिक्खू संघ अत्यंत प्रसन्न होतो, आनंदीमध्ये होतो. म्हणजे किती दुष्कर कर्म आहे, किती कठीण कर्म आहे, म्हणजे ऐकताना सुद्धा असं आपल्याला वाटतं की किती कठीण गोष्ट आहे. कारण एका धान्याच्या बियामध्ये किती निघालं असतं, अगदी मोजकं आहे की ना, म्हणजे नखावरती जेवढं निघेल तेवढं निघालं. परंतु संकल्प बघा, म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये जर एखादा संकल्प मनुष्यांनी जर केला असेल, दशरथ मांझी नावाचा एक मूवी आहे,
एक दशरथ माझे नावाचा मूवी आहे बघा, तर तो पहाड खोदत असतो. तर पहाड खोदत असताना एक पत्रकार म्हणजे त्याच्याकडे येतो आणि त्यांना म्हणतो की मला माझी सुद्धा इच्छा आहे किंवा एक वर्तमानपत्र माझं स्वतःचं असावं. पण तो म्हणतो की फारच कठीण गोष्ट आहे ती. पत्र म्हणजे स्वतःचं वर्तमानपत्र काढणे फारच कठीण गोष्ट आहे. तर तो जो म्हणजे ऍक्टर असतो तर तो एकच शब्द बोलतो किंवा पहाड खोदण्यापेक्षा म्हणजे वर्तमानपत्र काढणे कठीण आहे का? म्हणजे मी तर हा एवढा मोठा पहाड खोदत आहे, तर याच्यापेक्षा तुझं वर्तमानपत्र काढणं कठीण आहे का? तर तो म्हणतो नाही आहे, पहाड खोदणं तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते एक उदाहरण म्हणून सांगितलं. म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये जर एखादा संकल्प जर मनुष्य करत असेल तर तो संकल्प किती मोठा आहे किंवा किती कठीण आहे किंवा किती दुष्कर आहे याची चिंता करायची नसते. आणि त्याने त्याची चिंता सुद्धा केली नाही, तर अनेक असंख्य मजूर त्याने लावले आणि मजूर लावून त्यांनी ते काढलं आणि त्याची खीर भगवंताला बनवली. भिक्खू संघाला त्याने दान केले आणि तो अत्यंत प्रसन्न झाला, अत्यंत प्रमुदित झाला. कारण एखादा मनुष्य श्रद्धेनं, भगवंत असे म्हणतात, श्रद्धेनं जेव्हा आपण दान पुण्य करतो तर आपल्या हृदयातून ते आंतरिक भाव, सुखाचे भाव निर्माण होत असतात आणि तो अत्यंत प्रसन्न होतो. भगवंत भिक्खू संघ सुद्धा अत्यंत प्रसन्न होतो, कारण अशा प्रकारचं दान कोणी दिलेलंच नसतं. त्यामुळे त्यांनाही सुद्धा अतिव आनंद होतो. आणि मग ते जो चूलपाल असतो तो भगवंताच्या समोर त्या ठिकाणी भगवंताला प्रणाम करतो आणि संकल्प करतो की म्हणते, आपण ज्या सुखाचा अनुभव घेत आहात, आपण ज्या सुखाचा अनुभव घेत आहात, तर तेच सुख येणाऱ्या काळामध्ये जे काही बुद्ध होतील, येणाऱ्या काळामध्ये जे बुद्ध होतील, तर त्या बुद्धांचा जो उपदेश आहे तो सर्वात पहिले मला समजला पाहिजे आणि मला त्याचा लाभ झाला पाहिजे. अशा प्रकारची मंगल मैत्री करा, अशा प्रकारचा आशीर्वाद द्या. तेव्हा ते बुद्ध जाणतात आणि बघतात की हा याचा संकल्प पूर्ण होऊ शकते का? तर त्याचा संकल्प सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्धाच्या काळामध्ये पूर्ण होणारा असतो आणि ते म्हणतात की हो, तुझं मनोरथ पूर्ण हो, तुझा संकल्प पूर्ण हो. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, हा जो कौंडिन्य आहे, हा कौंडिन्य तोच आहे की ज्याने सम्यक संबुद्धाच्या समोर असा संकल्प केला होता की येणाऱ्या काळामध्ये जे बुद्ध असतील तर त्या बुद्धांचा अग्र म्हणजे जो काही धम्मश्रवण करणारा किंवा धम्माचा लाभ होणारा अग्र होऊ दे. त्याच्या पूर्वीचा प्रसंग असं म्हटलं आहे, तो अत्यंत आनंदी होतो आणि आनंदाने जेव्हा आपल्या शेतावरती जातो तर ते जशाच्या तसं शेत त्याला पाहायला मिळतं. तो आश्चर्यचकित होते आणि त्याला असं वाटतं की हा बुद्ध म्हणजे बुद्ध गुणांचा प्रभाव आहे. आणि पुन्हा असं म्हटलं आहे की ते धान कापण्याच्या वेळेस सुद्धा तो भिक्खू संघाला त्याच धानातून दान करत असतो, मळण्याच्या वेळेस सुद्धा दान करत असतो. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रसंगाच्या वेळेस 7 वेळा तो एकाच धानापासून बुद्धाला आणि बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान पुण्य करत असतो. भगवंत असे म्हणतात की मनुष्य आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा संकल्प करत असतो, विकल्प करत असतो, सम्यक संकल्प असावा. जीवनामध्ये जर मनुष्याचा सम्यक संकल्प असेल आणि त्या संकल्पाला अनुसरून जर मनुष्य मार्गक्रमण करत असेल तर तो संकल्प निश्चितपणे पूर्ण होतो. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, मी कोणालाही तोंड पाहून पद दिलेलं नाही आहे. त्यांनी जे संकल्प केले, नंतर मग यशच्या संदर्भामध्ये आहे, म्हणजे फार मोठं ही स्टोरी आहे. सारीपुताच्या संदर्भामध्ये आहे, महामोगलाच्या संदर्भामध्ये आहे. प्युरिटी ऑफ माइंड आपल्या चॅनलला म्हणजे संपूर्ण हे जे अग्रश्रावक आहेत यांच्या संदर्भामध्ये बरेच अग्रश्रावकांच्या देशना आपल्याला प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती पाहायला मिळतील. आणि त्यामुळे जे संकल्प आपण करत असतो म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे दान पुण्य आपण करतो, शीलाचं पालन करतो, प्रज्ञेचा अभ्यास करतो, तर हे सर्व काही संकल्प करून आपण केलं पाहिजे. कारण संकल्प अत्यंत महत्वपूर्ण आहे. संकल्प जर आपल्या जीवनामध्ये असतील, ध्येय आपल्या जीवनामध्ये असेल आणि ध्येय संकल्प करून जर आपण तशा प्रकारचं मार्गक्रमण करत असेल तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश प्राप्त होत असते. या सृष्टीमध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की आपल्याला ती प्राप्त होऊ शकत नाही. कारण भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की मी जेवढे परिश्रम केले, मी जेवढी मेहनत केली, मी जेवढं व्रतवैकल्य केलं, मी जेवढी उपवास तापास केले, मी जेवढी साधना केली दुष्कर, तेवढी कोणीही केलेली नाही आहे. आणि मी अनुभवाने सांगतो की जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर एखादा संकल्प केला आणि तो संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी जर 100% तुम्ही
त्याला म्हणजे त्या मार्गाने मार्गक्रमण जर केलं तर निश्चितपणे यश तुम्हाला प्राप्त होऊ शकते. आणि त्यामुळे जीवन जगत असताना आपण संकल्प विकल्प आपले ठरवावे आणि त्यानुसार जर आपण प्रयत्न केले तर निश्चितपणे अशी कोणतीही अशक्य अशी गोष्ट आपल्या जीवनामध्ये नाही आहे. त्यामुळे नेहमी प्रयत्न करत असताना अत्यंत परिश्रमपूर्वक करावे. उठानवतो सत्यमत्तो सुची कम्मस धम्म कारिनो असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे उत्साहपूर्वक कोणतंही कार्य करत असताना अत्यंत उत्साहपूर्वक आपण केलं पाहिजे, प्रसन्नतेने केलं पाहिजे. आणि उत्साहाने प्रसन्नतेने आनंदाने जर आपण ते कार्य केलं तर आपल्याला लाभ त्यामध्ये होत असतो. आणि त्यामुळे धम्म आचरण करताना आपल्यामध्ये उत्साह असला पाहिजे. धम्माचं आचरण करताना, शील पालन करत असताना, उपोषित शील धारण करत असताना, विपश्यना भावना आनापान सतीची भावना करत असताना, मैत्री भावना करत असताना उत्साह असला पाहिजे. प्रमादपूर्वक जर आपण हे कार्य करत असेल म्हणजे आळसामध्ये राहून जर आपण हे कार्य करत असेल तर त्याचा मात्र कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही आहे. आणि त्यामुळे आपण दीर्घ उद्योगी असलं पाहिजे. दीर्घ उद्योगी म्हणजे सहज आपण थोडे प्रयत्न करतो आणि थोडे प्रयत्न करून जर आपण थांबलं तर लाभ होणार नाही आहे. एकदा एक प्रसंग आहे. एक राजा युद्ध करण्यासाठी तयारी करत असतो आणि युद्धाची तयारी करत असताना त्याला असं वाटतं की आपल्याला फार मोठ्या राजासोबत युद्ध करायचं आहे. तर एका लोहाराकडे तो जातो आणि त्यांना सांगतो की मला युद्धामध्ये असे मजबूत 2 चाकं बनवायचे आहे जेणेकरून युद्धामध्ये माझा पराभव झाला नाही पाहिजे. आणि 6 महिन्यानंतर मला युद्ध करायचं आहे. तर 6 महिन्यामध्ये तू मला 2 रथाची मजबूत चाके तयार करून दे. आणि तो राजा निघून जातो. त्या लोहाराकडे ते चाक दिल्यानंतर सुताराकडे तर 6 महिन्याला 6 दिवस कमी असताना तो एक चाक तयार करतो. अत्यंत व्यवस्थितपणे अत्यंत चांगल्या प्रकारचं मजबूत असं चाक तो तयार करतो. पुन्हा राजा येतो आणि राजा म्हणतो की झाले का माझे दोन्ही चाक तयार. तर तो म्हणतो की महाराज 2 तर चाक तयार झाले नाही आहे परंतु एक चाक मात्र तयार झालेला आहे. आणि दुसरं चाक तो म्हणतो मग कधी तयार करशील. तर तो म्हणतो की महाराज फक्त 6 दिवसामध्ये मी तुम्हाला दुसरं चाक करून देतो. आता 6 महिन्याला 6 दिवस कमी असताना एवढा कालावधी एका चाकासाठी लागला आणि 6 दिवसामध्ये एक चाक तयार केलं तर दोन्ही समान असतील का. दोन्ही सारखे असतील का. नाही राहणार. कारण 2 चाक सारखे राहणार नाही. कारण चाक त्याच्यामध्ये असणारे जे दोष आहेत तर ते दोष मात्र निश्चितपणे त्यामध्ये दिसतील. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की एखादं कार्य जेव्हा आपण करत असतो तर ते कार्य सातत्यपूर्ण असलं पाहिजे. ऐक ना म्हणजे दीर्घ उद्योगी राहून आपण ते कार्य केलं पाहिजे. लगेच आपण ते कार्य करतो आणि थांबतो असं जर म्हटलं तर मात्र यश आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे दीर्घ उद्योगी आपण राहिलं पाहिजे. अनेक लोकांना असं वाटतं आम्ही दान करतो, शीलाचं पालन करतो, प्रज्ञेचा अभ्यास करतो आणि काही लोक व्यवहारामध्ये आपण बघतो आम्ही खूप केलं म्हणतात. आम्ही लयच वर्षापासून करतो आणि आम्ही खूप केलं, आम्हाला आता म्हणजे काही करायची गरज नाही असं म्हणतात लोक. दान पुण्य कर्म करताना भगवंत असे म्हणतात की जोपर्यंत तुम्ही निर्वाणगामी अवस्थेला प्राप्त होत नाही, जोपर्यंत तुमचा लोभ नष्ट होत नाही, राग नष्ट होत नाही, द्वेष नष्ट होत नाही, मोह नष्ट होत नाही, तोपर्यंत हे कुशल कर्म तुम्ही केले पाहिजे. म्हणजे जोपर्यंत आपल्यातील विकार आपल्यातील दोष जोपर्यंत नष्ट होत नाहीत तोपर्यंत आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण दीर्घ उद्योगी राहून जर आपण प्रयत्न केले तर अशा प्रकारचे यश अशा प्रकारचं सुख आपल्या जीवनामध्ये आपल्याला निश्चितपणे प्राप्त होत असते. आणि त्यामुळे सदा सर्व काळ धम्माचं अनुसरण आपण करावं, सदा सर्व काळ दान पुण्य करावं, सदा सर्व काळ आपण शीलाचं पालन करावं आणि 3 रत्नांच्या प्रती दृढ आपली श्रद्धा असावी. 3 रत्नाच्या व्यतिरिक्त जर आपलं श्रद्धास्थान असेल तर आपण कधीही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. एक ना धर भाराभर चिंध्या जर मनुष्याच्या जीवनामध्ये असतील आणि दोन्ही थडीवरती जर आपण पाय ठेवून जर चालत असेल तर कधी प्रवाहामध्ये आपण वाहून जाईल याची शाश्वती आपण सांगू शकत नाही. त्यामुळे केवळ नथी मे शरणंगयं बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणंग वरंग एते न सच्च वज्जेन हो तुम्ही जय मंगलंग. माझं बुद्धाशिवाय धम्माशिवाय आणि संघाशिवाय कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही असा संकल्प विकल्प करून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्यामुळे हा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. बाबासाहेबांचे आपण अनुयायी म्हणून जेव्हा जीवन जगत असताना बाबासाहेबांनी सांगितलेल्या आदेशाला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. बाबासाहेबांच्या भारत बौद्धमय करण्याच्या या संकल्पामध्ये
प्रबुद्ध भारत निर्माण करण्याच्या संकल्पामध्ये मी माझं काय योगदान देऊ शकतो, अशा प्रकारचा संकल्प आपण करून आपलं मानवी जीवन सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी पगारी परिवाराने 3 बुद्धपुत्रांना भोजन दान दिलं, चिवरदान दिलं, परिष्कार दान दिलं, अर्थदान दिलं. या संपूर्ण दान कर्मबलाने संपूर्ण पगारी परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्यवर्ण आणि बल प्राप्त हो. त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जावो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना व्यक्त करून वेळेच्या अभावी ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.